नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मार्गशीर्ष महिना आता संपला आणि आता पौष महिना सुरू होईल. तर या पौष महिन्यामध्ये काही कामं असतात, ती चुकूनही आपण करायची नाहीत. नाहीतर ती कामं अशुभ स्वरूपात आपल्याला त्याचे फळ मिळतात किंवा मग काही ना काही विघ्न, अडथळे आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात येतात. मित्रांनो, दरवर्षी जेव्हा वर्ष संपण्यात येतं तेव्हा मार्गशीर्ष महिना संपतो आणि पौष महिना सुरू होतो. तर तसा तर पौष महिन्यात काही समस्या, काही प्रॉब्लेम नसतात. पण वास्तुशास्त्र, हिंदू धर्म असं सांगतं की पौष महिन्यामध्ये काही शुभ कर्म, शुभ कामं आपण करायला नाही पाहिजेत. त्याच कामांबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, पौष महिन्यामध्ये तुम्ही सत्यनारायणाची पूजा करू नका. पौष महिन्यामध्ये भूमिपूजन, घराचे काम जे आपण सुरू करतो, बांधकाम, ते करू नका. पौष महिन्यामध्ये वास्तुशांती, घरशांती, नवचंडी अशा ज्या पूजा असतात त्या करू नका. गृहप्रवेश पौष महिन्यात करू नका. पौष महिना संपू द्या आणि मग तुम्ही या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर ज्याही आपण कर्म करतो, म्हणजे कोणत्या पूजा करतो, होम हवन करतो, मग कोणत्याही असतील, कोणत्याही शांती असतील, त्या तुम्ही पौष महिना संपल्यानंतरच करा. दुकानाचे उद्घाटन असेल, नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, ते सुद्धा पौष महिना संपू द्या आणि त्यानंतरच तुम्ही ते करायचे आहेत. त्यानंतर जर तुम्हाला मुंज करायचे असतील, भरपूर लोकांच्या घरामध्ये मुंजेची मोठी पूजा होते, किंवा बारसं असेल, किंवा ओटी भरणाचा कार्यक्रम असेल, हे सगळे जे कार्यक्रम असतात, जे शुभ कामं आपण ज्याला म्हणतो, ते तुम्ही पौष महिना संपल्यानंतरच करा. लग्न, साखरपुडा, त्यानंतर लग्न ठरवण्याचा कार्यक्रम, हे सगळ्या गोष्टी तुम्ही पौष महिना संपल्यानंतरच करा. पौष महिन्यात तशा काही समस्या नसतात. खूपच अडचण, खूपच दिवस मोजून जर कामं करत असाल तर करू शकतात. पण जर तुम्ही टाळू शकत असाल, पौष महिना संपल्यानंतर सुद्धा केलं तरी चालत असेल, तर पौष महिना संपू द्या. आणि पौष महिना संपल्यानंतर तुम्ही नवीन वर्ष लागेल तेव्हा माघ महिन्यामध्ये तुम्ही, जानेवारी महिन्यात माघ महिना सुरू होईल, तेव्हा तुम्ही सर्व शुभ कार्य, शुभ पूजा तुमच्या करू शकतात. तर या गोष्टींची काळजी मित्रांनो नक्की घ्या. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.